21 मार्च 2026 म्हणजे गेल्या शनिवारी संध्याकाळी 4:30च्या सुमारास मुंबईमधील डोंबिवली ईस्ट परिसरात राहणारा 18 वर्षाचा रोहित आपल्या घरी परतत होता. घराजवळ पोहोचताच त्याला मोठा धक्का बसला, कारण घराचा मुख्य गेट पूर्णपणे उघडा होता. त्याचं घर नेहमी बंद असायचं, त्यामुळे त्याला लगेच संशय आला. तो घाईघाईने घरात शिरला. घरात गेल्यावर तर दृश्य अजूनच धक्कादायक होतं. जमिनीवर दागिने सगळीकडे विखुरलेले होते. फक्त दागिनेच नाही, तर रोख पैसेही सगळीकडे पडले होते. कपाट उघडी होती. कपडे अस्ताव्यस्त पडले होते. हे सगळं पाहून तो आत धावत गेला आणि तिथे त्याला त्याची 66 वर्षाची आजी सुमनाताई जमिनीवर पडलेली दिसली. तो घाबरून तिच्याजवळ गेला, पण तिच्या गळ्यात साडी घट्ट आवळलेली होती. स्पष्ट होतं, कोणीतरी तिचा गळा आवळून खून केला होता. तो लगेच आईवडिलांना फोन करतो. ते येतात आणि पोलिसांना कळवतात. मुंबई पोलीस घटनास्थळी येऊन तपास सुरू करतात. सुरुवातीला हे प्रकरण सरळ दरोड्यासारखं वाटत होतं, कारण पैसे, दागिने सगळं विखुरलेलं होतं. पण तपास करताना पोलिसांना काही गोष्टी संशयास्पद वाटू लागल्या. हळूहळू त्यांना कळलं, हा साधा दरोडा नाही, हा घरातीलच कोणीतरी केलेला खून आहे. आता प्रश्न होता, 66 वर्षाच्या एका वृद्ध महिलेला घरच्यांनी का मारावं? या घरात एकूण 6 जण होते. सुमनताई, त्यांचा मुलगा विक्रम, सून कविता आणि त्यांची 3 मुलं. 18 वर्षाचा मुलगा, 15 वर्षाची मुलगी आणि 1.5 वर्षाचं बाळ. एक साधं मध्यमवर्गीय कुटुंब, पण थोडीफार पिढीजात संपत्ती होती. त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर 7-8 खोल्या भाड्याने दिल्या होत्या. साधारण 30 वर्षाच्या नोकरी करणाऱ्या लोकांनाच भाड्याने दिलं जात होतं. पण एकदा 21 वर्षाचा समीर रूमसाठी आला. सुरुवातीला त्याला नकार दिला गेला, पण कविताला तो मुलासारखा वाटला, म्हणून त्याला ठेवून घेतले. समीरकडे नोकरी नव्हती. तो वर एकटाच असायचा, त्यामुळे तो खाली येऊन घर कामात मदत करायचा. हळूहळू तो त्या कुटुंबाचा भागच बनला. विशेषतः कविता त्याच्याशी खूप जवळीक ठेवू लागली. सुरुवातीला सुमनताईंनी हे सगळं लक्षात घेतलं आणि कविताला समज दिली. कविता आणि समीर यांच्यातले बेकायदेशीर संबंध सुरू झाले. घरात बहुतेक वेळा दोघेच असायचे, त्यामुळे त्यांना कोणी अडवत नव्हते. एक दिवस दुपारी सुमनाताईंना संशय आला. त्यांनी कविताच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, पण दरवाजा बंद होता. खिडकीतून पाहिलं तर त्यांना सगळं कळलं. त्या संतापल्या आणि कविताला मारलं. समज दिली आणि समीरला घरातून बाहेर जाण्यास सांगितलं. पण कविता उलट भांडू लागली. तो इथून जाणार नाही असे तिने ठामपणे सांगितले. सुमनताईंनी सगळं विक्रमला सांगितलं. विक्रमने कविताला खूप सुनावलं, पण कविता इतक्या हुशारीने बोलली की शेवटी विक्रम शांत झाला आणि फक्त नियम घातले. पण 4 दिवसांनी कविता आणि समीर पुन्हा भेटली आणि यावेळी त्यांनी एक भयंकर प्लॅन केला. आपल्या एकत्र राहायचं असेल तर एकच अडथळा आहे, सुमनताई. त्यांना हटवलं तर सगळं सोपं होईल. 21 मार्च 2026 दुपारी सुमनताई टीव्हीवर पाहत होत्या. कविता मागून लाकडाचा तुकडा घेऊन मारायला गेली, पण तो पाठीवर बसला. त्या खाली पडल्या. लगेच समीर धावत आला. दोघांनी त्यांचे हातपाय बांधले, तोंड बंद केलं. नंतर साडीने गळा आवळला. दोघांनी पूर्ण ताकदीने ओढलं आणि काही क्षणातच त्यांचा जीव गेला. यानंतर त्यांनी सीन दरोडा वाटावा असा बनवला. दागिने, पैसे सगळं पसरवलं. काही स्वतःजवळ ठेवले. घरात CCTV होता, पण कविताने त्यावेळेचे रेकॉर्डिंग बंद केले. प्लॅन असा होता की ते बाहेर जाऊन नंतर कॅमेरा चालू करतील, म्हणजे ते घरात नव्हते असे दिसेल. ते कारने बाहेर गेले, पण थोड्याच वेळात मुलाचा फोन आला. आजी पडली आहे. ते लगेच परत आले आणि कविता जोरजोराने रडू लागली, जणू काही तिला काही माहीतच नाही. पोलिसांनी तपास सुरू केला. सुरुवातीला काहीच कळत नव्हते, पण एक मोठी चूक त्यांनी केली.
त्यांनी स्निफर डॉगचा विचार केला नव्हता. कुत्रा आला आणि थेट समीरकडे गेला. त्याच्या पायाजवळ थांबून भुंकू लागला. तेव्हाच सगळं स्पष्ट झालं. मुंबई पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतलं आणि थोड्याच वेळात पूर्ण सत्य बाहेर आलं. मित्रांनो, ही कथा आवडली असल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.